आवाज मानदेशाचा। किरकोळ भांडणाचा आणि वादाचा राग मनात धरून सांगली जिल्ह्यातील विटा जवळील कारवे येथे एका हॉटेल व्यावसायिकाचा मध्यरात्री खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। भांडणाचा राग मनात धरून तलवारीने, गुप्तीने, हॉकी स्टिकने खून केल्याचे प्राथमिक तपासात माहिती समोर आली। राहुल जाधव वय 35 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास कारवे येथील पुलावर राहुल जाधव यांची ही कार अडवून भर रस्त्यात खून केला। राहुल जाधवच्या खून प्रकरणी विटा पोलिसांकडून आतापर्यंत 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या खून प्रकरणी आतापर्यंत 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। खून प्रकरणातील अन्य 4 आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत। भांडणाचा राग मनात धरून कारवे तालुका खानापूर येथील राहुल जाधव वय 35 या तरुण व्यावसायिकाचा रागातून जीव घेतला गेला। गुप्ती आणि तलवारीने डोक्यात वार करून तसेच हॉकी स्टिकने मारहाण करून खून करण्यात आलाय। ही घटना कारवे येथे स्मशानभूमी नजीक असलेल्या रस्त्यावरील पुलावर रात्री 12च्या सुमारास घडली। याबाबत मृताचा भाऊ राजाराम जाधव कारवे यांनी या खून प्रकरणी विटा पोलिसांमध्ये फिर्याद दिली। माणिक संभाजी परीट आणि गजानन गोपीनाथ शिंदे मंगरूळ तालुका खानापूर, अमृत शहा माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव, नितीन पांडुरंग जाधव सर्व कारवे तालुका खानापूर अशी संशयितांची नावे आहेत। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।